तर मित्रांनो आता आहोत आम्ही दापोली एसटी डेपोकडे आई आहे ते बसची गाडी होते दाबो गाडी अजून काय लागणार नाही. हो एका एकाने जोडा थांबा. नाही आई आणि मावशीला आता बसवलं मी कसं तरी माहितीये. हा ना म्हणजे आता ती 11:30ची बस 4:30 वाजले. 5 वाजता 5-5:30ला मिरवणूक सुरू होईल. तोपर्यंत पुन्हा एकदा घरी आलो. असं काही बाबांचं घर आहे. बाबांना बघते ती हाय. अरे बापरे इथून तुटलाय रोड. बनवणार आहे काय? आता बनवणार. हा कुठे टच होणार? ते आरोग्य केंद्र. बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा. शुभ प्रभात मित्रांनो, शुभ प्रभात फ्रॉम दापोली. आज आहे 23 मे 2024 आणि काल होती 22 तारीख. मागील ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल की कसं आम्ही नाट्यामध्ये गेलो. तिथून मी शारमीन आणि अर्णव जंगलामध्ये गेलो. त्याच्यानंतर रानमेवा काढला आणि त्यानंतर वाडीमध्ये म्हणजे माझ्या गावात वाडीमध्ये स्पर्धा होत्या क्रिकेटच्या, त्या खेळलो आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तर तेव्हाच मी सांगितलेलं की जयंती निमित्त गावी आलोय मी आणि फिरण्यासाठी सुद्धा. तर जयंती निमित्त गावी आलोय आणि आज आहे बुद्ध पौर्णिमा. तर मित्रांनो सर्वप्रथम अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे, दया व शांतीचे शिकवण देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. तर जसं सांगितल्याप्रमाणे आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि वाडीमध्ये साजरी केली जाईल ती 14 एप्रिल. तर बुद्ध पौर्णिमा आणि 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब जयंती अशी संघटित होऊन एकत्रित साजरी करण्यात येत आहे. त्यासाठी आज मी चाललो आहे नाट्याला. माझ्यासोबत आहे माझी आई आणि मावशी. तर आता असा प्लॅन आहे की आई आणि मावशीला मी एसटी डेपोला लाल परीमध्ये बसवून पाठवणार आहे ते गावी आणि मागोमाग मी आपली बाईक घेऊन जाणार आहे आपल्या गावी. तर इथे रेडी केली आपली बाईक. हे बघा इथे आपली गुरम उभी आहे आणि आपला मामाचा बंगला आणि ते अवनेश. अन्वेश सॉरी माय मिस्टेक. अन्वेश मारू नको मला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय अन्वेश माझ्या मामाचा मुलगा. तर आज सकाळी बरीच मंडळी आले. सौरभ आलाय, ईशा आले, प्रतीक बाय आणि गौरमावशी आणि काका आणि आणखी ताई आणि भाऊजी आले. तर अशी बरीच पाहुणी मंडळी आता आपल्या घरात सामील झाले. खूप जमाल येणार आहे. पाहूया आता कसे काय ब्लॉग बनतील. तर आज नाट्याला जाऊन बघूया राहण्याचा जो प्लॅन आहे काय कसं होतं. तर आजचा पूर्ण ब्लॉग असणार आहे तो कशी आपली जयंती साजरी होते नाट्यामध्ये ते सगळे या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता वाजलेत 11:11ला तिकडे पोहोचायचं होतं पण बराच लेट झालाय. तर फटफट आता गाडी काढतो कारण आईचा कॉल येतो. तर मित्रांनो निघतोय नांट्याला. मावशीला सोडून आलो आणि आता आईला सोडायला जातोय स्टँडला. आणि इथे आपल्या गल्लीच्या एंट्रीलाच बघा सजावट केली आहे बुद्ध पौर्णिमेची. बुरुंडी नाक्यात आहोत आणि इथे आहे चेकिंग चालू. पोलीस काका जे पण पर्यटक येत आहेत ना त्या सगळ्या पर्यटकांच्या गाडीचे नंबर ना नोट केले जात आहेत. आणि इथे नेहमीप्रमाणे बुरुंडी नाक्यात आंबे विक्री केली जातात, हापूस आंबे वगैरे. तर आज गर्दी नाहीये पण हळूहळू ही गर्दी वाढेल. आताशी वाजलेत 11:30. थोड्या वेळात इथे गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. आई बसली वन साइड. आई कधी वन साइड बसत नाही कसं तरी बसवलंय. आणि एकदा तर आई पडलेली वन साइड बसलेली तेव्हापासून भीतीच वाटते. सो आता आई आणि मावशीला एसटी मध्ये बसायचंय. एसटी डेपोचं पण आता काम चालू आहे. सगळं ते खोदून ठेवलं. तिथे एसटी डेपो आहे तर मागच्या साईडने सगळ्या बसेस सोडल्या जातात. दाखवतो तुम्हाला. मित्रांनो केळसकर नाक्यामध्ये आहे आणि घरी गेलेलो. मंदा मावशीचा मोबाईल आणि चार्जर राहिलेला तो घेऊन आलो आणि तुम्हाला दाखवतो की डेपोला कसं जायचं. हा रोड गेला दाभोला आणि इथे आझाद मैदानावरचा रोड पकडला आपण जो जातो एसटी डेपोकडे. हे आपल्या समोर आहे दापोली आगारातील एसटी पण त्याचा डेस्टिनेशन नाही माहिती आपल्याला. हे आहे दापोलीतील आझाद मैदान. याच जागेवर खूप मोठा मेला पण भरतो दापोली मधील इकडे. परत वेगवेगळ्या साईडला जाण्यासाठी तिकडे प्रायव्हेट गाड्या पण मिळतात. मला वाटतं तिकडे दापोलीला जायला तिकडे पण ट्रॅव्हल्स वगैरे मिळतात प्रायव्हेट. ही जाते दापोली बोरिवली. 11ला पोचायचं होतं, 11:30ला अजून इथेच आहोत. पूर्ण धूळ धूळ मी लाल लाल होणार आहे. आता बघूया आता आई आणि मावशी आलेत का इथे. कॉल करावं लागेल त्यांना. आई तर दिसली आहे. काय बोलले कुठे लागते एसटी विचारलं नाही काय?
तर मित्रांनो आता आहोत आम्ही दापोली एसटी डेपो. पुढे आई आहे, ते बसची वाट होते. दाभोळ गाडी लागायला 11:15ची गाडी आहे, पण अजून काय लागली नाही. इथे लागली ती गावराई माथेगुजर गाडी, दापोली गावराई माथेगुजर, पण ती जाते माथेगुजर इथून ना, लाठीमाल इथून ती लेफ्टला जाते आणि त्याच्यानंतर मग पुढे माथेगुजर गावराई या गावात जाते. आता आम्ही उभे आहोत ते दापोली एसटी डेपोच्या मागे आहे एसटी डेपो. तिथे काम चालू असल्याने डेपो इथे शिफ्ट केलाय. मित्रांनो पाहतोय आता गाडीची वाट. मी पण बाईक आता साईडला लावले. मित्रांनो ही समोर आली खेड गाडी, दापोली खेड दापोली. आणि उन्हाळा असल्याने आणि पूर्ण लाल माती असल्याने सगळीकडे धूळ उडते. डेपोचं काम पावसाळ्या अगोदर झालं पाहिजे, नाही तर इथे सगळीकडे चिखल होईल, चिखल. मित्रांनो ही समोर लागले दापोली 5 खंडारी गाडी. लालपरी आहे, पण लालपरीची अवस्था बघता वरून तिला सील केलंय. त्याचे पॅच मारले, पावसाचं पाणी आत जाऊ नये त्यासाठी डांबरीकरण करून त्याच्यावर स्टीलचे पॅचेस मारले. 72-74 दापोली हरणे 5 पंढरी. गाडीचा काय अजून पत्ता नाहीये. मित्रांनो गाडी लागले दापोली धर्वेवाडी आणि गाडीसाठी बरीच गर्दी आहे. आम्हाला जायचं दाभोळला. मित्रांनो 11:30 वाजता आलेलो, आता वाजले 1:45. डेपोमध्ये सांगितलेलं की दाभोळ गाडी ही आहे 11:15ची, पण दाभोळ गाडी काय लागत नाही अजून. पूर्ण प्रवासी एकदम त्रासले गेले. 5 मिनिटं बोलते तर 5 मिनिटं काय यांची होत नाही. नशीब आली वाटतं दाभोळ गाडी म्हटलं आणि आली दाभोळ आली. 1 तासाच्या वेटिंग नंतर आली दाभोळ गाडी. सह पुढे आपण लगेच 12 seconds later. हो एकाने थोडा थांबा. जागा नाही मित्रांनो अशा प्रकारे मी जागा पकडली आहे. ही एक सीट आणि हे दोघी जणी येत आहेत बोजे आहेत म्हणून. हे इकडे बस मागे, इथे बस. मावशी ही पकड, मी खाली जातो, नाही तर मी पण येतो. इथे आईला बसू दाभोळ दापोली बघा अजून एक आली. मित्रांनो 11:30 वाजता आलेलो, 11:30 1 वाजला आणि आता कुठेतरी दापोली दाभोळ आली. ही खेड दापोली. मगासपासून एक पण दापोली दाभोळ नव्हती, पण आता एक गेली, ज्याच्यात आईला कसं बसवलं तुम्ही बघितलं. आणि त्यानंतर ही अजून एक दाभोळ दापोली आली. म्हणजे जेव्हा पाहिजे असतं तेव्हा काहीच नसतं आणि काही नको असतं तेव्हा खूप काही असतं. असंच काही झालंय. हे झाडांची महत्व आज कळले. काय म्हणते? हा तू? मी आता आली फिरून जाते घरी. कुठे जाते? एकटी झाली? नांटातून कधी आली? आता जस्ट. मग तू परत जाते की? हा परत जाईल. आता झाली ह्या बसने. या बसने आली का? बापरे. मग नाही आई आणि मावशीला आता बसवलं मी कसं तरी माहितीये बस मध्ये. हा ना. म्हणजे आता ती हा 11:30ची 1ला आली. खूप वाट लागली माहितीये. चालेल मग जा सांभाळून. येणार कशी मग आता? सोडेल ती, तिचे पप्पा सोडतील. हा चालेल या मग सांभाळून. हो चल. चल. आज या 2 झाडांचं महत्व कळले. झाड होतं म्हणून प्रवासी एकदम सुखरूप उभे होते, आता वाट लागली. चला आता निघतोय दाभोळसाठी नांट्याला. आय थॉट पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर हे काम केलं पाहिजे, नाही तर मग वाट लागेल. पूर्ण घामटलंय अंग. सकाळी थंड पाण्याने आंघोळ करून पण काय फायदा नाही झालाय. हे आहे दापोलीतला आझाद मैदान. वा आता मी सिंगल सीट जातोय. परवा अर्णव होता, शार्मिन होता. 1.5 तास लागला एक बस यायला. ओके गुगल ताई हे राईड घेतो मी, पण मला 1.5 तास लागला एका बसची वाट बघायला. तोपर्यंत मी आईला आणि मावशीला एका तासात दोघींना सोडून आलो असतो प्रत्येकी. चला आता मी जातोय. नेहमीचा रोड आहे, इथून आता लेफ्ट घेईन आणि जाईल दाभोळ रोडला. अक्षय भेटला. काय म्हणतो? तू इथे का? मला इथे लागलो आता. टाकीवर कुठे बोलतो तू? नगर म्हणजे टाकीवर. मग इथे इथे असं फिरायला. अच्छा काय बोलतो मग? जेवला? आता कामाला सुटलो. सुटला आता? मग कधी येशील आता? घरी किती वाजता? झालं सुट्टी झालं. मजा आहे मग. काय मजा आहे. तिथं बसला आता आराम. चालेल चल. चल. तर हा होता अक्षय, माझ्या काकांचा मुलगा. इकडे कामावर आहे. आणि हे आहे आझाद मैदान. इथे मोठमोठ्या टुर्नामेंट भरवल्या जातात. दापोली प्रीमियर लीग, ओव्हरआर्म स्पर्धा, ओपन स्पर्धा. आणि आता आपल्याला लेफ्ट मारायचं. राईटला गेलो की केळसकर नाका, लेफ्टला दापोली दाभोळ रोड. जरा हवा लागते ना तर खूप बरं वाटतंय. पन्हाळेकाजी 17, दाभोळ फेरीबोट 26. हे आहे पेट्रोल पंप आणि समोर जातोय आपण. तुम्हाला दापोलीतील खूप जुनी आठवण
दाखवतो. दापोली आपला बाजार आणि ही आहे जुनी आठवण. अल्फ्रेड गेडने हायस्कूल दापोली म्हणजे AJ हायस्कूल. पोचलोय काजू फॅक्टरी वळणे. अजून एक दापोली दाभोळ गाडी गेली. म्हटलं ना जेव्हा पाहिजे असतं तेव्हा कोण नसतं आणि जेव्हा कोणाची गरज नसते तेव्हा सगळं असतं. असं काही. ही आहे दापोलीतील काजू फॅक्टरी. इथे काजूचे घर मिळतात, विविध व्हरायटीज मिळतात. त्याशिवाय तुम्ही या फॅक्टरीमध्ये येऊन फेरफटका मारू शकता, फ्री टूर करू शकता. असं काही आहे. समोर आपले आहे वळणे गाव. फुल धमाल येते. आज सिंगल सीट आहे गाडी चालवायला. सावधान वेडीवाकडे वळणे, वाहने सावकाश चाललो. ओके आरामात 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 घाई नाही आपल्याला. आज आहे वाडीमध्ये जयंतीचा प्रोग्राम, सोबत आहे बुद्ध पौर्णिमा. त्यामुळे बरीच गावाकडची मंडळी पण आता वाडीमध्ये आलेत. परवाच तुम्ही मॅचेस बघितल्या, किती भारी झाल्या मॅचेस. एक इथून आहे दाभोळ 22 किलोमीटर. तर तुम्ही भाग 3 बघितला असेल एपिसोड की त्याच्यामध्ये मॅचेस झाला. पहिल्यांदा मी वाडीमधल्या प्रीमियर लीग म्हणजे आपल्या पंचशील प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेलो आणि खूप छान वाटलं. ऍक्च्युली माझा गेम असतो तो ओव्हरआर्मचा गेम, पण असं काही नाही. क्रिकेट आहे. थोडी फक्त टेक्निक वेगळी असते. ओव्हरआर्मसाठी तुम्हाला फ्री माइंड खेळावं लागतं, पण इथे बॉक्स खेळताना तुम्हाला प्रत्येक रन साठी असं मेहनत करावी लागते. 1 रन डिक्लेअर, 2 रन डिक्लेअर, बाउंड्री, वाईड मिळेल की नाही, फाऊलचा, परत नो बॉलिंग करताना, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. आणि हा आहे आपला वळणेचा वळण. आज बघूया जयंतीला काय धमाल येते. खूप विविध असे कार्यक्रम ठेवले. डान्स आहे, अजून वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. त्यानंतर संध्याकाळी 4-5 वाजता मिरवणूक निघेल. हे आहे वळण्याचं वळणे पॉइंट. इथे नाश्ता खूप छान मिळतो आणि बऱ्यापैकी पर्यटक थांबलेत. आईला ज्या बसमध्ये बसवलं ती बस वाटतं पोचली की काय नांट्याला, गायबच झाले एकदम. लाठीमाला आलोय. मगाशी आईला एका गाडीमध्ये बसवणार होतो. TST होती गावराई, दापोली माथेबिदर गावराई, जी या रोडने जाते. आई म्हणाले की इथे लाठीमालला उतरतो आम्ही, एक एक करून आम्हाला नांट्याला सोड, कारण नांटे इथूनच जस्ट 1 किलोमीटरवर आहे. पण ते कंडक्टर काका म्हणाले की नाही, गाडी लागेल आता 5 मिनिटात. 5 मिनिटाचा 1 तास झाला गाडी नव्हती. फायनली दाभोळ गाडीत बसून आणलं. तर पोहोचलो आता आपण नांट्याला. जस्ट या उतरून आपण पोहोचू नांट्याला. हा उतार एकदम 1 नंबर भेटतो. काय ST पळवली आहे त्याने, बापरे. मी थोडा वेळ डेपो मध्ये गेलो पाणी पियाला. मावशी आणि आई पोहोचले सुद्धा, खाली उभे असतील मला वाटतं ते. मी पण नाही म्हणता 10-15 मिनिटात आलो. सिंगल सीट असलो की काय वाटत नाही. पंधरा मिनिटात आलात मग काय करते. मी जाऊ पुढे. येते या, होईल बसायला. बस हळू. बसली. तर मित्रांनो, आता 4:30 वाजले संध्याकाळचे. 1-1.5 वाजता आम्ही नांट्याला पोहोचलो. त्यानंतर डायरेक्ट थांबलो ते इकडे. हे घर दिसतंय तुम्हाला, ते आहे आईचे मामा, म्हणजे आमचे अनंत मामा आहेत. त्यांचं हे घर आहे, त्या घरी थांबलोय. आणि आल्याला थोडी झोप काढली. झोप काढलं जरा बरं वाटलं. खूप गरम होत होतं, पण इकडे एकदम हवा चालू आहे तर खूप बरं वाटतं. जरा समोरचा आपला असा काही नजारा आहे. 1:30 वाजता पोहोचल्याच्या नंतर थोडा झोपलो. झोपल्यानंतर तिकडे विहारामध्ये गावभोजन होतं, म्हणजे जेवणासाठी पंगत बसलेली. तर त्या पंक्तीमध्ये गेलो. मी, आई, जयाताई, सुनील मामा हे सगळेजण गेले. आणि जेवणामध्ये होतं मस्त डाळ, भात, पावट्याची भाजी, लोणचं, लाडू आणि पापड. खूप दिवसांनी असं गावातलं असं पंक्तीचं जेवण खाल्लं आणि पंक्तीचं जेवण जेवणाचं सुखच वेगळं असतं. खूप छान वाटलं जेवण. एकदम पोटभर जेवलो. त्याच्यानंतर पुन्हा आलो. आता 4:30 वाजले. 5 वाजता 5-5:30ला मिरवणूक सुरू होईल. हे असं काही बाबांचं घर आहे, आम्ही त्यांना बाबा म्हणतो. इथे आपली बॅटरी आणि मोबाईल चार्जिंगला लावलाय. मला घर एक शॉर्ट मध्ये दाखवतो. इथे वरचा माळा आहे आणि इथे रूम्स काढलेत. हा एक रूम आणि हा एक रूम आणि ही मोठी अशी गॅलरी.
नाट्यामध्ये प्रत्येक घराची रचना पाहिलीत ना तर जवळजवळ सेमच आहे. हे पण घर असं सेम आहे आणि समोरचं घर पण सेम आहे. ते आहे प्रकाश बाबांचं घर आणि इथे आहे विहार आणि तिथे मिरवणुकीची तयारी करतायत. आई आणि मंदामावशी खाली झोपलेत आणि हा समोर दिसतोय ना तो लाठीमाळचा प्रदेश आहे. आई म्हणते की सकाळ सकाळ त्या साईडला असे मोर येतात, वारा वाहतोय, खूप बरं वाटतंय. दापोलीमध्ये खूप गरम होतोय, खूप म्हणजे खूप. आज सकाळीच खूप सारे पाहुणे आले, परत पाण्याची पण टंचाई थोडी जाणवत आहे. सो बघूया आता काय करता येईल. तर आज आहे बुद्ध पौर्णिमा, तर हे टी शर्ट घातलंय, कसं वाटतंय सांगा. हृदय हृदय अभयदान देई तू स्वयी, अंतरंग शांत करीत जीवनात ये, सकल नवीन मित्रांनो वाजलेत संध्याकाळचे 6:15 वाजलेत आणि मिरवणूक गेले पुढे. आम्हाला आवरायला थोडासा वेळ लागला आणि आता आम्ही जातोय मिरवणुकीला. इथे जयाताई आणि ऋत्वी. हाय ऋत्वी. ऋत्वी नाचशील ना तू आता मिरवणुकीत? हसते का? कशी नाचशील अशी कशी नाचणार नाचणार अशी जातोय आता खाली. आम्ही शॉर्टकटने खाली जातोय कारण मिरवणूक आता पुढे गेले थोडी. इथून कुठून जाणार आपण? त्या शाळेच्या इथून काय? मागे वहिनी आणि छोटी आहे मायलेकी. छोटी ना चप्पल घालते ना वहिनींसोबत येते. आम्ही जातोय पुढे. परवा या घरात आम्ही जेवायला बसलो जेव्हा क्रिकेट खेळायला आलेलो. घरभरणी होती. भरत गमरे काका यांचं घर आणि इथे माझ्या आईची मावशी मावता आहे त्यांचं घर आणि ते बाबा पण आहेत. त्यांचा एक डॉगी आहे. बाकीचे डॉगी गेले. परवा तर आलेलो. बापू एक काय नाही बाबा मी आता तुम्ही येतो म्हणून मला बसता होता म्हणून बरं ना बाबा. जय हे आमचे बाबा आलात मेंढ्या हाकून. कुठे घेऊन गेले चरायला? तिकडे खाली. आणि मेंढ्या आहेत कुठे सगळ्या आपल्या? शेळ्या शेळ्या इकडे आहेत. कुठे? ठीक आहे आता मागेच येतील वाटतं तुमच्या. किती आहेत शेळ्या? किती येतो? 35 आहेत. 35 बापरे. त्याचं नाव काय? सोने. सोने जा घरी जा. ते शेळ्या ठेवल्यात. बाबांना बघते ती. हाय आली शेवटीला. तर असं काही गाव आहे. आम्ही शॉर्टकटने खाली जातोय. संध्याकाळ होत आली आणि मे महिन्याची एंडिंग असल्याने पावसाची पण लक्षणं दिसतात, तुम्ही पाहू शकता. अरे वा, हा कधी रोड केला इथे? पायवाट कधी केली? हा बरं केलंय पण अशीच बरी वाटते. हा तिथपर्यंत ही इथपर्यंत आपला त्या चाफ्यापासून त्या चाप्यापासून ते ह्या बांधापर्यंत हे आपला. हा मग कोणती शेती करता बाबा? हे आम्ही करतो. कोणती करता? भातच. हा मग आता सुरू करणार ना? हो पावसात. तरी कधीपर्यंत सुरू कराल? आता रोहिणी झाला का जो पेरा होईल म्हणजे पाऊस पडल्या लगेच. हा तिथपर्यंत आपलं ही दुसऱ्याची. हो ना. देवा करवंद बाई आले दिवा. आता काय वेळ नाही करवंद काढायची. काजू बिजू काढले की काय सगळे? काजू कमी आहे. कमी आहेत ना काजू? ही पण प्लेनच करायची आहे पाकाडी. म्हणजे कापणार पूर्ण कापताय ना? हे आपले आता आपण चाललो ना हा. तशी हे टप्पा आहेत ना आता काढून टाकायचे. मग सरळच करणार? अशा स्टेप नाही ठेवणार? स्टेप नाही ठेवायची. जरी आपण आता इथं आपलं हॉस्पिटल झालंय ना इथे बालवाडी आणि आरोग्य केंद्र बांधून झालंय त्यासाठी का? हा मग गाडी बिडी वरती येईल वाटतं. गाडी ना आपण जरी बाईकने आलाव बरं आहे. मग मित्रांनो तुम्हाला मिरवणुकीचा आवाज येत असेल. हे अंगणवाडी आहे ना बाबा? हे अंगणवाडी. पण इथे पोरं येतात काय? हो येतात. कुठून येतात? आपल्याच वाडीतली की? आपल्या वाडीतली तिकडच्या वाडीतली समोर वाडी दिसते ना त्या वाडी शिकवतात इथे. हो. अरे वा. मित्रांनो ही गाडी गेली दाभोला आणि परवा आपण इथूनच नदीत गेलेलो. अरे बापरे इथून तुटलाय रोड. हा रोड असा बनवली ना तेव्हा इथनं तोडली. बनवणार आहे काय? आता बनवणार. हा कुठे टच होणार? ते आरोग्य केंद्र ते बाजूला. अच्छा ते दिसतंय ते. अच्छा तेवढाच रोड आहे. हा तेवढाच रोड. असा होता ना तो हा आणून तोडलेला. अशी आपली तिपर्यंत पाकाडी होती. हो ना. आणि इथे वाडीतले हिरो राकेश दा. जय भीम. कुठे झाला? अरे कॅमेरा आणायला चाललोय. कॅमेरा विसरून आलो. अच्छा आणलाय कॅमेरा पण विसरून आलो. चालू आहे. हा ये समोर ना कातव पूर्ण फोडलंय. मित्रांनो त्या दिवशी आम्ही इकडून नदीवर गेलेलो आणि हाच तो रोड आणि इथे ती गुफा आहे. इथे काय नाही बाबा? काय नाही. आणि इथे आपली मिरवणूक. जमीन कॅमेरामॅन इकडे
नाचो. जय भीम. जय भीम.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा. अरे हा आवाज कोणाचा? आले. तर मित्रांनो आता इथे ब्रेक घेतलाय. आता इथे खाली शाळेपर्यंत आलोय आणि तिथून आता पुन्हा मिरवणूक वाडीमध्ये वळेल. आता ब्रेक घेतला गेला. सगळे वडापावचा आस्वाद घेतात. वडापाव, पाणी वगैरे वगैरे. आणि असा काही आमच्या नानटे गावातला परिसर. हो काय रितिका कधी आली तू? आलीस कधी? 4 वाजता आली. तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आम्ही इकडे पिशवी घेतलेली, दुकानात गेलेलो, थम्सअप पाणी बॉटल आणि ते लालपरी येते. लालपरीचा स्टॉप आहे. तर तिथून आम्ही कोकमा काढलेली आणि आई म्हणाली की नदी बघूया, तरी नदी बघायला आलं. तिथे आई आहे. ही जाते गाडी आता दामवला आणि बघा कशी चढते गेली. तर मित्रांनो आता वरती आलो वाडीमध्ये, घरी थांबलोय आत्याच्या इथे. मगाशी झालं असं की नाश्ता करायला बसलेलो आणि तोपर्यंत मिरवणूक थोडी पुढे गेली ब्रेक घेतल्यानंतर. आणि पुढे जाऊन झालं असं की एक स्पीकर होता तो खराब झाला. तर सगळे लाईनीत असे बसलेले, तो चेंज करत होते. आम्ही वरपर्यंत चढत आलो. इथे आई बसली. तर आता सगळी मिरवणूक आली.
ओके तर मित्रांनो आता वरती आहे, तुम्हाला सांगतो की